स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेसमोर प्रशासनाच्या विरोधात विविध पोस्टरद्वारे निदर्शने करण्यात आली व महापौर, आयुक्त, उपमहापौर, गटनेते, सभागृह नेते तसेच विरोधी पक्षनेते यांना मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली यांच्या वतीने सविस्तर निवेदन देण्यात आले। सदर निवेदनामध्ये सांगली शहरातील मुस्लिम व ख्रिश्चन समाजासाठी आरक्षित असलेल्या दफनभूमीच्या जागेचा वापर बदलून त्या ठिकाणी क्रीडांगण उभारण्याचा आयुक्तांकडून पाठवलेला प्रस्ताव हा अन्यायकारक, मनमानी व समाजाच्या धार्मिक भावना दुखावणार असल्याचा ठाम निषेध नोंदवण्यात आला। संबंधित जागा ही अनेक वर्षांपासून दफनभूमीसाठी निश्चित असून वाढत्या लोकसंख्येमुळे त्या जागेची गरज अधिक तीव्र झाली आहे, हेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले। आज महानगरपालिकेसमोर निदर्शने करत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली व विविध पोस्टर्सद्वारे संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या। या ठरावामुळे दोन्ही समाजांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता असल्याची गंभीर बाबही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली। मुख्य मागण्या पुढील प्रमाणे मांडण्यात आल्या। क्रीडांगणासाठी पाठवलेला प्रस्ताव व ठराव तात्काळ रद्द करण्यात यावा। संबंधित जमीन ही पूर्वीप्रमाणे दफनभूमीसाठी कायम ठेवण्यात यावी। संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी। समाजात तणाव निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी। यावेळी महापौर यांनी संबंधित विषयात न्याय मिळवून देण्यासाठी आणि या प्रकरणाचा पूर्ण पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती देण्यात आली। तसेच प्रशासनाला स्पष्ट आणि ठाम इशारा देण्यात आला आहे की जर हा अन्यायकारक ठराव तात्काळ रद्द करण्यात आला नाही तर येत्या काळात मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन उभारले जाईल, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील। मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रशासनाकडून तात्काळ सकारात्मक व न्याय्य निर्णयाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे।